तरोडा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात महाअभिषेक आणि महाप्रसाद संपन्न। नमस्कार, लोकस्था न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी विस्ताराने। नांदेडमधील तरोडा येथे असणाऱ्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महाअभिषेक आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोहा कंधारचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर, तसेच डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, उमरखेड येथील सुप्रसिद्ध उद्योजक गोपाल शेठ अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते एकनाथदादा कल्याणकर, त्याचबरोबर संजय पाटील बेटमोगरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचे व महाअभिषेकाचे आयोजन केले होते। महाअभिषेकासाठी आज आवर्जून नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार श्री बालाजीराव कल्याणकर साहेब व त्यांच्या पत्नी संध्याताई बालाजीराव कल्याणकर हे दोघेही उपस्थित होते। महाअभिषेक सकाळी 4:30 वाजता सुरू झाला व 6 वाजता संपन्न झाला। तसेच 6:30 वाजता आरती झाली व आरतीनंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। आरतीला आज तरोडा नगरीतील व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील बरेच भाविक भक्तांनी आज आरतीला उपस्थिती लावली। तसेच आरती झाल्यानंतर महाप्रसाद सुरू झालेला आहे आणि आताच थोड्या वेळापूर्वी आपल्या लोहा कंधारचे लोकप्रिय आमदार श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी सुद्धा आताच आपल्या मंदिराला भेट देऊन त्यांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेतला आणि महाप्रसाद जो आहे आज दिवसभर चालणार आहे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। तरी मी सर्व आजूबाजूच्या भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा। सर्व देशमुख परिवारातर्फे व तरोडा बुजुर्ग येथील सर्व रहिवाशांतर्फे मी सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो।